श्री स्वामी समर्थ दत्ताश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत ब्रेडचे क्रिस्पी कटलेट्स। ते प्रथम स्टफिंग बघूया। तर 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये धना पावडर, चिली फ्लेक्स, मिक्स अप, मका घेतलेला आहे, वाफवून क्रश करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, तो टाकलेला आहे। कोथिंबीर, पुदिना टाकायचा आहे बारीक चिरून एकदम। तर मीठ टाकायचे चवीनुसार। इथे मी पनीर घेतलेलं आहे, जेमतेम 50 ग्रॅम पनीर बारीक कुस्करून घेतलेला आहे। काळी मिरपूड टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ब्रेड वापरणार आहोत, त्याच्या साईडच्या कडा कापून मिक्सरमध्ये ब्रेड क्रम तयार केलेलं होतं, तो थोडासा 2 टेबलस्पून ह्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने स्टफिंग एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तिथे स्टफिंग आपलं रेडी आहे। पाणी किंवा दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ब्रेडची स्लाइस आहे ती हाताने त्याच्यामध्ये डीप करून हाताने थोडी प्रेस करून घ्यायचं आहे, त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। स्टफिंगमध्ये तुम्ही चीज देखील किसून टाकू शकता किंवा मध्ये फिल देखील करू शकता। तर इथे मी चीज वापरलेलं नाही आहे। मधोमध स्टफिंग ठेवून साईडच्या कडा अशा प्रकारे व्यवस्थित हाताने प्रेस करून त्यामध्ये स्टफिंग फिल करायचं आहे। आणि इथे मी कटलेट्सचा आकार दिलेला आहे, तुम्ही गोल करू शकता। तर इथे मी जरा चेपट असा केलेला आहे, हाताच्या साहाय्याने प्रेस करून इथे कटलेट्स रेडी आहे। ते इथे बाकीचे देखील मी रेडी केले आहेत। ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहे सेट करण्यासाठी। नंतर कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून ब्रेड क्रममध्ये छान घोळून हाताच्या साहाय्याने पूर्ण ब्रेड क्रम प्रेस करून असे रेडी करायचे आहेत। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, मीडियम फ्लेमवर आपल्याला ते शॅलो फ्राय करायचे आहे, तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता। तर थोडे गोल्डन ब्राउन झाल्यानंतर हे पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला। दोन्ही साईडने गोल्डन ब्राउन असा कलर आला पाहिजे। तर हे आपले ब्रेडचे कटलेट्स रेडी आहे। नक्की रेसिपी ट्राय करा, जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।